उत्पन्न चांगलंच घ्यायचंय तर चांगल्याच रानावर घ्यायचं. आणि ज्याला पैसेच कमवायचे त्यांनीच करायचं, नाही तर अनुदानासाठी करून नाही. अनुदानासाठी नाही, बरोबर. केलं नाही. ह्या व्यवसायामध्ये विषमुक्तच जमीन लागते. 100% विषमुक्त पाहिजे. आपले थोडं पण विष चालत नाही. थोडं पण जमीन हे असताना किती म्हणजे याच्यामध्ये खर्च आणि किती नफा म्हणजे सुरुवातीपासून जे ऍक्च्युअल आहे ते सांगा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, नाविन्यपूर्ण शेतकरी यशोगाथाच्या मुलाखतीच्या व्हिडिओ सिरीज मध्ये आज आपण आलेलो आहोत. गावाचं नाव आहे पिंपळटाका, तालुका वडवणी, जिल्हा बीड. आज आपल्यासोबत एक रेशीम उत्पादक शेतकरी आहेत आणि अतिशय अभ्यासपूर्वक आणि मेहनतीने हे ते उत्पादन घेत आहेत. मागच्या 4-5 वर्षाचा त्यांच्यापाशी अनुभव आहे. आपण ही पूर्ण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊयात की कशा पद्धतीने हे रेशीम उत्पादन घेण्यासाठी कशा पद्धतीच्या प्रॅक्टिसेसची आवश्यकता आहे. तर आपण मुलाखतीला सुरू करूयात. नमस्कार सर. नमस्कार. नाव सांगा आपलं पहिले. माझं नाव सत्यनारायण दत्तात्रय कदम. बरोबर. आता ही जी तुती इथं दिसायली लावलेली, आता ही सुरुवातीपासून सांगा. आता ही तुती लावण्यासाठी म्हणजे सुरुवातीला जमीन वगैरे कसं काय करावं लागतं? जमीन होईन तेवढं चांगली, मध्यम, भारी आणि एकदम भारी पण चालते. बरोबर. मुरुंबी चालतो पण थोडं उत्पन्न कमी निघते. बरोबर. आता त्याच्यामध्ये सुरुवातीला शेणखत वगैरे असं काही टाकावं लागतं? जमीन तयार करताना पूर्ण खोल नांगरट करायची. नांगरट करून जमिनीवर शेणखत टाकायचं. शेणखत टाकून रोटर करायचं. रोटर करून थोड्या बारीक एक अर्धा फुटाच्या दांड किंवा सरी पाडायची. बरं. आता जमीन आपण हे करताना जमीन विषमुक्त असणं किती आवश्यक आहे? ह्या व्यवसायामध्ये विषमुक्तच जमीन लागते. 100% विषमुक्त पाहिजे. आपले थोडं पण विष चालत नाही. थोडं पण जमीन हे असताना मग त्याचा पुढे आपल्याला दुष्परिणाम पाहायला मिळतो का? तर बॅच सक्सेस निघत नाही. बॅच सक्सेसफुल होत नाही. बरोबर. आता हे तुम्ही जी तुती लागवड केली, कोणत्या व्हरायटी येतात तुमच्याकडे? माझ्याकडे 100% म्हणलं तर V1 नंबर 1 जाते. V1 शिवाय दुसरी लावायला चालत नाही. V1 का सक्सेस होते त्याची. बरोबर. आता जे अंतर ठेवलेले तुम्ही किती अंतर ठेवलेले? 4x2 आहे. 4x2. किती अंतर ठेवायला पाहिजे म्हणजे? मध्यम जमिनीला 4-2 आणि भारी काळी जमीन असेल तर 5.5 किंवा 6-2 किंवा 6-2. बरोबर. आता हे एकदा तुतीचं रोप, आता एक महत्वाचा प्रश्न आहे की तुती लावताना रोप लावायला पाहिजे की काडी लावायला पाहिजे? म्हणजे तुती लावताना एक काळीच लावलेली चांगली, कारण कमी खर्चात होते. कमी खर्चात होते. बरोबर. म्हणजे असं विकतचं रोप आणलं तर त्याचं काय म्हणजे हे होतं का आपल्याला? विकतच्या रोपाने खर्च होतो. खर्च वाढा की मग ह्याच्यामध्ये सुरुवातीला उत्पन्न कमी असते, माणूस खर्चाला बेजार होतो. बरोबर. आता त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे आता पाणी व्यवस्थापन. आता समजा तुती जी आहे त्याला पाणी व्यवस्थापनाचं किती महत्व आहे? पाणी व्यवस्थापनासाठी म्हणलं तर हिवाळ्यामध्ये म्हणलं तर 10 दिवसाला चालतं. आणि जोपर्यंत लहान आहे किंवा एक महिन्याच्या आतमध्ये समजा 25-30 दिवसाचा त्यावेळेस कमी चालतं. पण ज्यावेळेस वाढ होते पूर्ण एक 5 ते 6 फुटाचा पाला होतो, त्याला कमीत कमी उन्हाळ्यामध्ये 5 ते 6 दिवसाला किंवा 7व्या दिवशी पण चालतं. उन्हाळ्यामध्ये म्हणजे पाण्याचा महत्वाचा रोल आहे याच्यामध्ये. पाणी भरपूर लागते. पाणी भरपूर लागते. पाणी म्हणजे उन्हाळ्यात भरपूर लागते आणि पावसाळ्यामध्ये मिडियम लागते. बरोबर. आता याच्यामध्ये किती दिवसानंतर ही तुती जी आपल्याला म्हणजे त्यांना टाकायला तयार होती पाला? बॅच पहिल्यांदा छाटणी केल्यापासून समजा 45 किंवा 50व्या दिवशी, हिवाळ्यामध्ये 50व्या दिवशी आणि उन्हाळा आणि पावसाळ्यात 45व्या दिवशी बॅच आपली शेडवर यायला पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर आता समजा ही तुती जी आहे त्याला कीड व रोग व्यवस्थापनासाठी म्हणजे कसं जपावं लागतं? थोडंफार येते कीड, फुल कीड येते, त्याला ट्रिप्स येतो. बरं. आता याच्यामध्ये महत्वाचं, आता सुरुवातीला आपण विषमुक्त जमीन मानलात, त्याच्यानंतर आपण जर रसायनाची याच्यावर फवारणी केली तर आतमधल्या किडीला म्हणजे रेशीमच्या त्याला काही धोका होतोय? रसायन कुठलं चालत नाही ना कुठलं? ज्याला समजा ह्याचे आहेत रेशीमचे जे तेच औषध चालते त्याला. बरोबर. आता मग सुरुवातीला ज्यावेळेस म्हणजे पूर्ण विषमुक्त शेती आपलं जमीन पाहिजे, ते सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला बोध घ्यायसारखं आहे. आपल्याला जर उत्पन्न चांगलंच घ्यायचंय तर चांगल्याच रानावर घ्यायचं. आणि ज्याला पैसेच कमवायचे त्यांनीच करायचं, नाही तर अनुदानासाठी करून नाही. अनुदानासाठी नाही. बरोबर. केलं नाही पाहिजे अनुदानासाठी. बरोबर. बरं. आता त्याच्यानंतर आता हे किती क्षेत्र आहे तुमचं टोटल तुतीचं? 70 गुंठे किंवा 2 एकरच्या जवळपास आहे. 2 एकरच्या. बरं. आता तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही 3-4 वर्षापूर्वी सुरू केलं त्यावेळेस तुम्हाला म्हणजे असं, आता जे नवीन करते शेतकरी त्यांना काय म्हणजे मेसेज सांगायचा आहे की सुरुवातीला ह्या चुका टाळा तुम्ही समजा तुतीच्या संदर्भात? बरं. सुरुवातीला एक तर विषमुक्त किंवा कोराजिन मारलेली जमीन चालत नाही. बरं. दुसरी गोष्ट, जमिनीत उंगणीसाठी काही औषध टाकलं असेल तर चालणार नाही. उंगणीसाठी जर समजा तुम्हाला शंकाच असेल तर 1 वर्ष ज्वारी एकदम दाट त्या क्षेत्रावर पेरून घ्यायची, किंवा गहू दाट 1 पीक घेऊन पुन्हा मग
मग पुन्हा शंका थोडी कमी होऊ शकते. बरं. आता ह्याच्यासाठी जे खत व्यवस्थापन आहे ते कशा पद्धतीने करायला पाहिजे? आता ह्याच्यासाठी छाटणी झाल्यानंतर लगेच पालवी काढून घेतल्यानंतर आपलं रासायनिक खत 10-26 आणि थोडंफार प्लॅन्टो किंवा कुठला असं झाईम मध्ये असेल तर चालतं सुरुवातीला ना. बरं. आता इथं आपण पाहतो की तुम्ही हे जे पाल आहे हे पूर्ण आतमध्ये नेण्यासाठी हे स्ट्रक्चर बनवले. काय बनवलेलं आहे? हो, हे गाडा बनवलेला आहे पाला वाहून आणण्यासाठी. बरोबर. हा गाडा आहे पाला आतमध्ये वरच्या रॅकवर टाकण्यासाठी. बरोबर. आता एक महत्वाचा प्रश्न आहे बरं का, की किती मजूर, म्हणजे आता समजा तुमचं जे क्षेत्र आहे म्हणजे साधारण 1 एकर जर तुझी असेल तर किती मजूर बास होतील आपल्याला? समजा 1 एकर क्षेत्र असेल तर सुरुवातीला एक पहिल्या मोल्टापर्यंत एकच माणूस. बरं. आणि पुन्हा मग चौथा मोल्टा उठल्यानंतर सुरुवातीला 2 माणसं आणि शेवटला 3 माणसं, म्हणजे बेजारी कमी होती. म्हणजे 3 माणसापर्यंत 1 एकरचं तुझी लागवड 3 माणसात होते. बरं. जास्त एखादा असेल तर चालतो. तर शेतकरी मित्रांनो, आता तुतीबद्दल आपण सर्व माहिती पाहिली. आता आपण ते जे कीटक संगोपन गृह त्यांचं आहे त्याबद्दल सखोल आपण माहिती पाहूया. तुती चांगल्या क्वालिटीची शेड किती खर्चापर्यंत होऊ शकते? समजा चांगल्या क्वालिटी त्यांना पाला टाकायचा का तुतीचा? त्यांना मग त्यांच्या आल्यानंतर काही झोपीच्या अवस्थेत असते ती झोप होऊन द्यावं लागतं. झोपून आणि झोपलेल्या अवस्थेत असे नागासारखा फाना काढून झोपलेला असते. किती म्हणजे याच्यामध्ये खर्च आणि किती नफा म्हणजे सुरुवातीपासून जे ऍक्च्युअल आहे ते सांगा. गारपीट जरी झालं तरी काय होत नाही, पाला द्यायला चालतं. काय होत नाही. ज्याला सुरुवात करायची त्यांनी 1 एकर किंवा अर्धा एकर, म्हणजे 1 एकर पासूनच करावं. बरोबर. अच्छा, रेटचं कसं असतं म्हणजे? रेटचं अगोदर काळजी लहान लेकरासारखी घ्यायची सरळ.